Friends, this video is to explain you the concept of three important devices. One is the heat engine, other is the perpetual motion machine of the second kind, and the third is perpetual motion machine of the first kind. So how are they the three different हे आपण समजून घेणार आहोत. हीट इंजिन चा मी ब्लॉक डायग्राम इथे काढलेला आहे. सो व्हॉट यू सी ओवर हियर इज आय हॅड ड्रॉन two rectangles, which is one is about a source, other is about a sink. The sink म्हणजे काय आणि source म्हणजे काय? So source is the one which gives energy, that is Q. म्हणजे source is the source of heat, right? तर आम्ही QS असं म्हणतोय, right? आणि sink is the one where the heat is rejected, तर त्याला आपण QR असं म्हणू. So QR is heat rejected, QS is heat supplied. Okay, you can use other notation also. म्हणजे QS च्या ऐवजी मी QH असं वापरू शकतो आणि QR च्या ऐवजी मी QL असं वापरू शकतो, right? So understand this carefully, that when I am saying QS, okay, so QS is the heat supplied, म्हणजे सोर्स पासून जी ऊर्जा मिळते, that is heat supplied from the source. सोर्स म्हणजे आपण पेट्रोल इंजिनमध्ये पेट्रोल जाळतो, तर that becomes the source. पॉवर प्लांटमध्ये कोळसा जाळतो, सो दॅट एनर्जी रिलीज इज द सोर्स. अशा पद्धतीने सोर्स. अँड हीट रिजेक्टेड म्हणजे इंजिनमध्ये उदाहरणार्थ हीट इज रिजेक्टेड बिकॉज द एक्झॉस्ट गॅसेस आर लेट आउट. म्हणजे धूर आपण इंजिनमधनं बाहेर काढतो आणि तो गरम धूर असतो किंवा इंजिनला आपण कूल करतो, तर दॅट इज द एनर्जी विच इज रिजेक्टेड. सो दॅट इज QR. So QS is the heat supplied from the source and QR is the heat rejected from to the sink. सोर्सचं टेम्परेचर आपण हाय असतं नेहमी, तर त्याला आपण TH असं म्हणू. आणि सिंकचं टेम्परेचर हे शक्यतो सिंक ही एन्व्हायरमेंट असते, ॲटमॉस्फिअर असते, आणि त्यामुळे त्याचं टेम्परेचर लो असतं, सो त्याला आपण TL असं म्हणूया. सो सोर्स इज ऑलवेज ॲट अ हायर टेम्परेचर TH अँड सिंक इज ऑलवेज ॲट अ लोअर टेम्परेचर TL, राईट? सो व्हॉट इज अ हीट इंजिन? हीट इंजिन काय करतं? पेट्रोल इंजिन काय करतं? डिझेल इंजिन काय करतं? पॉवर प्लांट काय करतं? दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ हीट इंजिन. तर हीट इंजिन काय करतं? तर दे टेक हीट फ्रॉम द सोर्स आणि त्याचं रूपांतर पार्शली वर्कमध्ये करतं. सो हीट इंजिन विल कन्वर्ट हीट टू वर्क. व्हॉट इज अ हीट इंजिन? इट इज अ सायक्लिक डिव्हाइस विच कन्वर्ट्स हीट टू वर्क. आता ते संपूर्णपणे कन्वर्ट करतं का? नाही. सो सम अमाऊंट ऑफ हीट हॅज टू बी रिजेक्टेड. आणि हे तुम्ही शिकलेलं आहात सेकंड लॉमध्ये, की कुठल्याही हीट इंजिनला हीट रिजेक्ट केल्याशिवाय वर्क प्रोड्यूस करता येत नाही, राईट? सो समजा आपण 100 किलो जूल इतकं हीट दिलं, तर काही हीट समजा असं म्हणूया की समजा 30 किलो जूल इतकं हीट त्या इंजिनने रिजेक्ट केलं, म्हणजे मग उरलेल्या हीटचं म्हणजे 100 वजा 30 70 किलो जूल इतकं हीट हे वर्कमध्ये रूपांतर झालं. ओके, असं होऊ शकतं. किंवा तुम्ही दुसरे आकडे घेतले. आता मी दुसरे आकडे घेतो. समजा सोर्समधनं तुम्हाला 500 किलो जूल हीट मिळालं आणि त्यातलं समजा जास्त ऊर्जा ही रिजेक्ट केली, 300 किलो जूल इतकी हीट रिजेक्ट केली, तर उरलेली 200 किलो जूल इतकं वर्क तुम्हाला मिळालं. Okay, so this is the heat engine. Heat engine is what? It converts heat to work partially, right? आता याची कार्यक्षमता आपण कशी मोजतो? तर हीट इंजिनची कार्यक्षमता और एफिशियन्सी इज ऑलवेज आउटपुट विच इज वर्क आउटपुट. म्हणजे हीट इंजिनचं आउटपुट वर्क असतं आणि अपॉन इनपुट दॅट इज हीट सप्लाइड. किंवा तुम्हाला QS म्हणायचं असेल तर QH असं पण म्हणू शकता. तर QHच्या भाषेत जर लिहायचं असेल तर द वर्क अपॉन QH. ओके, सो नोटेशन कुठलाही वापरू शकता तुम्ही. दॅट इज कॉल्ड एज अ हीट इंजिन. आता हीट इंजिनमध्ये हीट रिजेक्ट होतं
सो व्हॉट इज दिस परपिच्युअल मोशन मशीन ऑफ द सेकंड काइंड? तर PMM2 म्हणजे परपिच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड काइंड. 2 म्हणजे ऑफ सेकंड काइंड. तर याचा ब्लॉक डायग्राम मी असा काढला. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये मी सिंक नाही काढलेला आहे, फक्त सोर्स काढलेला आहे आणि मशीन काढलेलं आहे आणि हीट सप्लाईड काढलेलं आहे किंवा QH काढलेला आहे. तर याचा अर्थ हे जे मशीन आहे इट इज कन्वर्टिंग QH टू W कम्प्लिटली. ते शक्य आहे का? तर ते शक्य नाही आहे. वाय इट इज नॉट पॉसिबल? बिकॉज इट व्हायोलेट्स द सेकंड लॉ. म्हणून त्याला आपण म्हणतो की हा सेकंड लॉ व्हायोलेट करतो आहे. सेकंड लॉ का व्हायोलेट करतो आहे? कारण याच्यामध्ये मी सिंक काढलेलंच नाही, म्हणजे हीट रिजेक्टेड 0 आहे. याच्यामध्ये हीट रिजेक्टेड किंवा QL हा 0 आहे. सो इट इज कॉल्ड ॲज परपिच्युअल मोशन मशीन ऑफ द सेकंड काइंड. सो परपिच्युअल मोशन मशीन ऑफ द सेकंड काइंडचा ब्लॉक डायग्राममध्ये काय येणार आहे? सिंक नसणार आहे, QH आणि W असणार आहे. आता परपिच्युअल मोशन मशीन ऑफ द फर्स्ट काइंड काय आहे? PMM1. तर फर्स्ट काइंडमध्ये तुम्हाला दिसतं आहे काय फरक आहे? याच्यामध्ये मी सोर्स पण काढलेला नाही आहे आणि सिंक पण काढलेलं नाही, मात्र तुम्हाला दिसतं आहे की वर्क मिळतं आहे. सो यू आर नॉट सप्लाईंग इन हीट सप्लाईड इज 0 किंवा QH इज 0 आणि कुठलीच एनर्जी न देता हे मशीन वर्क क्रिएट करतं आहे. आता वर्क इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. याचा अर्थ परपिच्युअल मोशन मशीन ऑफ द फर्स्ट काइंड इज क्रिएटिंग वर्क और क्रिएटिंग एनर्जी. इट इज क्रिएटिंग वर्क आउट ऑफ नथिंग. असं शक्य आहे का? नाही, बिकॉज फर्स्ट लॉ सेज दॅट एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड आउट ऑफ नथिंग, राईट. सो दिस व्हायोलेट्स द फर्स्ट लॉ, म्हणून त्याला परपिच्युअल मोशन मशीन ऑफ द फर्स्ट काइंड म्हटलं आहे. सो इट व्हायोलेट्स फर्स्ट लॉ. याचा ब्लॉक डायग्राम कसा काढायचा? याचा ब्लॉक डायग्राम काढताना सोर्स पण दाखवायचा नाही, सिंक पण दाखवायचा नाही, फक्त वर्क दाखवायचं आणि मशीन दाखवायचं. ओके. सो हीट इंजिन यू हॅव सोर्स अँड सिंक अँड देर इज वर्क. Perpetual motion machine of the second kind, there is source, there is no sink because heat is not rejected. And perpetual motion machine of the first kind means there is no source, there is no sink, you obtain work out of nothing. PMM1 violates first law, म्हणून त्याला PMM1 म्हटलं आहे. PMM2 violates second law. violates second law म्हणजे त्याची एफिशियन्सी 100% आहे, पण ती शक्य नाही आहे, राईट. अँड heat engine, it obeys the second law. Okay. So this is the concept of heat engine, PMM2 आणि PMM1. परीक्षेत विचारलं तर तुम्हाला ब्लॉक डायग्राम काढता आले पाहिजेत हीट इंजिनचे, परपिच्युअल मोशन मशीन ऑफ द सेकंड काइंडचे आणि परपिच्युअल मोशन मशीन ऑफ द फर्स्ट काइंडचे.